हाय फ्रेंड्स. मला ना थोडंसं कॅन्सर पेशंटविषयी बोलायचं आहे. तर तुम्हा सर्वांना माझा पहिला नमस्कार. आणि कुणाच्याही आते छोटीशी गाठ आली तर आपण पेशंट एखादं गाठ आली म्हणून दवाखान्यात गेलं, ते आलं की लगेच आपण लोक आजूबाजूचे विचार काय करतो, आई त्याला कॅन्सर झाला असेल, कसली गाठ निघली की काय नाही की असा विचार करतो. पण ती कशी बी निघो, कशाची निघो, आणि गाठ आली म्हणजे काही कॅन्सरचं असतं असं काही कन्फर्म नसतं झालेलं. काही पण छोटेसे आजार होऊ शकतात आणि नॉर्मल पण होऊ शकते. पण मला एकच सांगायचं आहे, जरी असेल कॅन्सर कुणाला, तरी बी त्याच्यासमोर चांगली वागणूक द्या, चांगलं राहा. आणि ते नका, तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम वाटत असेल की बाबा आपण गेलं म्हणजे त्याला बिमारी आहे, मला होती काय की, असा विचार करून तुम्ही कुणालाही बोलायला पण पहिली गोष्ट तर जाऊच नका. पेशंटला बघायला म्हणून जाऊ नका. आणि गेलेत तर त्याच्या घरी पाणी प्यायला इन्कार नको करायला, चहा प्यायला इन्कार नको करायला. कारण तर आपण पाहुणे म्हणून गेलो की कुणी पण आपल्याला चहा पाणी तर विचारतेच, तिथं गोष्ट साहजिक आहे. आपण फक्त एवढ्याच गोष्टीचं भान ठेवून वागा की समोरच्या पेशंटला आपल्यामुळं मनाला त्याच्या दुःख होऊ नये, की त्याला माहिती पण नसन कॅन्सर आहे का नाही, तर तुम्ही तुमच्या वागण्यातून माहिती करून पण देऊ नका. कारण तर त्याला वाईट पण वाटतं. आणि ते पहिली गोष्ट तर काय झाले म्हणून घाबरतो. म्हणजे त्याला असं वाटतं की मला काय बिमारी झाली असेल, काय झाली असेल, त्याला काही सांगितलेलं नसते. पण तुम्ही सांगण्यामुळं, तुमच्या वागण्यामुळं जर त्याला कळत असेल की मला काहीतरी बिमारी झाली आहे, लोक असं वागतायत, खरंच कुणाच्याही सोबत असं वागू नका. कुणाच्याही सोबत पहिली गोष्ट तर कुणाच्या घरी जाऊच नका, माझं म्हणणं आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर, आणि गेलं तर त्याच्यासोबत चांगलं वागा. बिमारी म्हणजे काही असं कॅन्सर जरी झाला कोणाला तरी तो लागत नाही कोणाला. असं नाही की संसर्गजनक रोग आहे तो, त्याला झाला म्हणे आपल्याला लागतो, असं काही नाही. त्याच्यासोबत चांगली वागणूक द्या. कारण तर माणूस कॅन्सरची बिमारीचं नाव ऐकूनच मिठाच्या कडेसारखं विघरतो. आणि त्याच्यामुळं त्याला त्रास होईल असं वागू नका. आणि त्याने तुम्हाला तुमच्याकडे पाहून त्याने स्वतःला नाराज होऊ नये. ऑलरेडीच तो खाणं पिणं कमी झालेलं असते. पेशंट कॅन्सरचं पेशंट कॅन्सरनं मरत नाही, पण त्याचं नाव ऐकून घाबरून चिंता करून यानेच मरतं. पण असं काही नाही, कॅन्सरचंच पेशंट आधी मरल, चांगले माणसं मरणार नाही असं कधीच नाही. डोक्यात पण ठेवत जावा की कुणालाही कधीही मरण येऊ शकतं, ते आपल्या हातात नाही. कॅन्सरवाल्याला आधी येईल आणि आपण चांगले आहात म्हणून आपल्याला येणार नाही असं काही नाही. आजकाल माणसाचं कसं झालं आहे माहीत आहे ना, एका सेकंदामध्ये हार्ट अटॅक ये, कुठं ॲक्सिडेंट होय, कुठं काही होय. त्याच्यामुळं कुणाचाच काही भरोसा नाही. कुठल्याही गोष्टीवर कुणीही गर्व अभिमान करू नका. कारण तर आपलं जीवन आपल्यामुळं भाड्याचं घर आणि खाली कर असं आपलं शरीर आहे. त्याच्यामुळं कधीच कुठल्या गोष्टीवर अभिमान गर्व करू नका. प्लीज प्लीज प्लीज, माझं एवढंच सांगणं आहे की कुणाला होते ते, आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच होऊ शकते. असं नाही की ज्याला त्याला झाली म्हणजे मला नाही होणार, असं नाही शक्य. सांगू शकतच नाही आपण कोणाच्या लाईफच्या विषयी. स्वतःच्याच नाही सांगू शकत तर दुसऱ्याच्या लाईफचं तर कधी सांगणार नाहीत. एवढंच माझं म्हणणं आहे. नमस्कार, बाय.